हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओपासून कंटिन्यू करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता डिफॉल्ट लेआउट्स बघायचे आहेत. डिफॉल्ट लेआउट्समध्ये आपण काय काय सेटिंग्स करतो ते बघायचे आहेत. तर या डिफॉल्ट लेआउट्सवरती आपण क्लिक करू. डिफॉल्ट लेआउट्सवरती एवढे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण पहिल्यांदा काय करू, डिफॉल्ट आर्चिव पोस्ट लेआउटवरती क्लिक करू. आता बेसिकली आपण आमच्या कंपनीची जेव्हा आपण वेबसाईट करतो त्याला आपल्याला साइड बार जो आहे तो अजिबात नको असं, म्हणून आपण काय करू, आपल्याला साइड बार नको आहे म्हणून आपण इथं फुल विड्थ पेज बिल्डर हा आपण ऑप्शन चूज करू. ओके, त्याच्यानंतर खालच्या साईडला स्क्रोल करू आणि आपल्याला ह्याच्यातले बाकीचे कुठलेही ऑप्शन चेंज करायचे नाही आहेत, तात्पुरते राहू देत. जेव्हा आपल्याला गरज पडेल त्याला आपण तिथं चेंज करू. डिफॉल्ट सिंगल पोस्ट लेआउटला पण आपल्याला साइड बार नको आहे म्हणून आपण फुल विड्थ आणि ब्रॅकेटमध्ये जो बिल्डर पेजचा ऑप्शन आहे तो आपण चूज करू. तशाच पद्धतीने खालच्या साईडला स्क्रोल करू आपण. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सर्च रिझल्ट्सला पण आपल्याला साइड बार नको आहे म्हणून आपण याला फुल विड्थ करू. खालच्या साईडला स्क्रोल करू. डिफॉल्ट पेज लेआउट हा जो काय आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे, कारण मॅक्झिमम वेळेला आपण पेजेसच क्रिएट करतो. तर मग डिफॉल्ट पेज लेआउटला आपण इथं फुल विड्थ पुन्हा एकदा सेट करू. आता पेजला इथं आपल्याला टायटल इन ऑल पेजेस हा ऑप्शन आपल्याला हाईड करायचा आहे, कारण बाय डिफॉल्ट आपल्याला नको आहे. ओके, फीचर्ड इमेज पण बाय डिफॉल्ट आपल्याला नको आहे, म्हणून हे दोन्ही ऑप्शन्स टायटल इन ऑल पेजेस आपण हाईड केला आणि फीचर्ड इमेज पण आपण हाईड केली. त्याच पद्धतीनं इथं आपण पेज कमेंट्स इथं आपण डिसेबल केले. डिसेबल कमेंट इन ऑल पेजेस इथं आपण ऑफ केलं. कस्टमला काय नाहीच आहे म्हणून इथं आपण पुन्हा येऊन ओके, आपण वरच्या साईडला पुन्हा येऊ, एकदा चेक करू. ओके, सगळे सेटिंग्स ओके आहेत. इथं पोस्टला पण आपल्याला डिसेबल कमेंट्स इन ऑल पोस्ट, आपल्याला जिथं जिथं पोस्टचा ऑप्शन आहे तो आपल्याला ऑफ करायचा आहे. ठीक आहे, कारण आपल्याला पोस्टला कमेंट्स नको आहेत, त्यामुळे आपण डिसेबल कमेंट्स इन ऑल पोस्टचा ऑप्शन सगळीकडनं आपण बंद केला. आपण ह्याला सेव्ह करू. ओके, तर ह्या पद्धतीनं आपण डिफॉल्ट लेआउट्सला काय सेटिंग्स करतो, तर आपल्याला साइड बार नको आहे म्हणून आपण फक्त फुल विड्थ केला. काही पेजेसला आपल्याला टायटल नको आहे म्हणून आपण तिथं हाईड पेज टायटल केलं आणि हाईड फीचर्ड इमेज आपण ऑफ केली आणि डिसेबल कमेंट्सचा जो काय ऑप्शन होता ते सगळ्या ठिकाणी आपण सेटिंग्स आपण ऑफ केले. तर ह्या पद्धतीनं आपण डिफॉल्ट लेआउट्स करतो. तुम्हाला जर काय शंका असेल तर मला कधीही फोन करून विचारा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल.